मिडल क्लास या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स। बोर्डवरती तुम्हाला टॉपिक दिसलाच असेल। आपल्याला इंग्लिश बोलायला शिकायचं आहे, यासाठी टेन्स माहित असणं आणि टेन्सचं नॉलेज असणं फार गरजेचं आहे। पहा, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स माहित करून घेणार आहोत की सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य कशी असतात, ती वाक्य कशी ओळखायची, त्याचे रूल्स कोणते आहेत आणि मराठी वाक्याचं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये रूपांतर कसं करायचं। तर पहा, आता सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, मेन 3 टेन्स आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, म्हणजेच वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। आता प्रेझेंट टेन्स झाला। प्रेझेंट टेन्सचे हे 4 उपप्रकार पडतात, म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स त्याला आपण म्हणणार साधा वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्याला म्हणणार चालू वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ। म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला हे 4ही प्रकार शिकायचे आहेत। सेम वेज आपण पास्ट टेन्स मध्ये पण असे 4 प्रकार शिकणार, म्हणजेच काय ना, सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, हे झाले पास्टचे। आता फ्युचरचे पण तसेच असणार, सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे 4 4 4 म्हणजे टोटल 12 टेन्स आपल्याला शिकायचे आहेत। तर हे क्लिअर झालं, टेन्स एकूण किती आहेत? 12। प्रेझेंटचे 4, पास्टचे 4 आणि फ्युचरचे 4। तर आज आपण पाहणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स। आता सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य कशी ओळखायची हे अगोदर पाहूया। पहा, येथे ओळख दिलेली आहे, तो, ते, त, ता, तम। जर वाक्याच्या शेवटी तो, ते, तो, तम, त म्हणजे त हे अक्षर आलं तर समजायचं की हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे। आणि त्याचा रूल काय आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एस ऑब्लिक ईएस प्लस ऑब्जेक्ट, हा रूल आपल्याला फॉलो करायचा, एकदम सिंपल रूल आहे। आता पहा, येथे सब्जेक्ट म्हणजे काय, अगोदर आपण रूल एक्सप्लेन करूया, रूल समजून घेऊया। आता सब्जेक्ट म्हणजे काय, आपण जे वाक्य बोलतो, जसं की हेच वाक्य मी तुम्हाला सांगते, राकेश रोडवर कार चालवतो। जो सुरुवातीचा शब्द आहे तो काय असतो? सब्जेक्ट, म्हणजेच काय, कर्ता, त्याला आपण मराठीत काय म्हणतो? कर्ता। तर येथे सब्जेक्ट काय आहे? राकेश आहे। पहा, येथे मी लिहिले, येथे सब्जेक्ट आहे राकेश, रोडवर कार चालवतो। यानंतर आपल्याला वर्बचा विचार करायचा। वर्ब कसे असतात? पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्बचा आपण फर्स्ट फॉर्म यूज करतो, वर्बचा आपण फर्स्ट फॉर्म यूज करतो, जसं की गो हा फर्स्ट फॉर्म आहे, त्याचा सेकंड फॉर्म काय? वेन। आपण इथे फक्त फर्स्ट फॉर्म पाहणार आहोत, त्यामुळे आपण सेकंड फॉर्मचा विचार करणार नाही आहोत। आता चालवतो म्हणजे काय? ड्राईव्ह, पण त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? ड्राईव्ह। म्हणजे हा काय झाला? वर्ब मिळाला, त्याचा फर्स्ट फॉर्मच यूज करणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला सेकंड फॉर्मची गरज नाहीये। आणि जे काही शिल्लक राहतं वाक्यामध्ये त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट। पहा, सब्जेक्ट मिळाला, वर्ब मिळाला आणि ऑब्जेक्ट ही मिळाला। आता प्रश्न आहे एस आणि ईएस कधी वापरायचा। आता पहा, आता आपण वर्बला एस किंवा ईएस कधी लावणार, तर जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन म्हणजे काय? ही, शी, इट असेल, त्यावेळेसच आपल्याला वर्बला एस किंवा ईएस वापरायचं। एस आणि ईएस म्हणजे काही वर्ब असे असतात की त्याला एस लागतो आणि काही असे असतात की त्याला ईएस लागतो। मग कुठल्या वर्बला एस लावायचा आणि कुठल्या वर्बला ईएस लावायचा, हा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी हे एक्सप्लेन केलेलं आहे की कुठल्या वर्बला एस लागतो आणि कुठल्या वर्बला ईएस लागतो, तर तो व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल। आता हा ड्राईव्ह आहे, ह्याला एस लागतो म्हणजे ड्राईव्ह, त्याचं स्पेलिंग काय होतं जेव्हा एस लावतो? तर DRIVES, म्हणजे वर्ब मिळाला। आता पहा, सब्जेक्ट लिहिला राकेश, त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म लिहिला आणि हा थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे आपण वर्बला काय लावला? एस लावला म्हणजे ड्राईव्ह। आणि शेवटी जे शिल्लक राहतं, शिल्लक काय राहिलं? रोडवर कार,
म्हणजे कार ऑन रोड. म्हणजे आपलं सेंटेन्स काय झालं, राकेश ड्राइव्हज कार ऑन रोड. म्हणजे अशा प्रकारे आपण हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य बनवलेलं आहे. आता पहा, आता आपण काही प्रोनाउन्स पाहणार आहोत. पहा येथे दिलेले प्रोनाउन्स. आय म्हणजे मी, म्हणजे नेहमीच राकेश येईल असं नाही. राकेशच्या ऐवजी तो रोडवर कार चालवतो. तो म्हणजे काय, ही. ठीक आहे, म्हणजे नेहमीच नाउन येईल असं नाही, त्या जागी प्रोनाउन्स पण येऊ शकतं. म्हणजे आय असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मी. वी असेल तर आपण त्याला म्हणतो आम्ही किंवा आपण. यानंतर यू असेल तर तू किंवा तुम्ही. ही असेल तर तो. आता ही हा पुरुषासाठी देखील यूज केला जातो आणि बॉईजसाठी, म्हणजे बॉईज आणि मेन दोघांसाठी हा यूज केला जातो. ही गर्ल्ससाठी पण आणि वुमेनसाठी पण, म्हणजे फिमेल असू दे गर्ल्स दोघींसाठी शी हा यूज केला जातो. इट म्हणजे तो, ती, ते. आता इट केव्हा यूज करतो आपण, जेव्हा वन ॲनिमल आणि वन थिंग असेल, म्हणजे एकच असली पाहिजे, तेव्हा आपण इट यूज करतो. दे केव्हा एकापेक्षा जास्त, म्हणजे मोर दॅन वन असेल ॲनिमल्स थिंग, तर आपण काय यूज करतो, दे. त्याला म्हणतात ते, त्या, ती. ओके, तर हे झाले प्रोनाउन्स. हे सगळे काय आहेत, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, हे प्रोनाउन्स आहेत. प्रोनाउन्स म्हणजे काय, नामाच्या जागेवरती आलेले शब्द. म्हणजे राकेश न लिहिता आपण तिथं जर तो लिहिला तर त्याला म्हणतात प्रोनाउन्स, आणि राकेश हा झाला नाउन्स. म्हणजे या नाउन्सच्या जागी येणारा शब्द म्हणजे तो प्रोनाउन्स. म्हणजे हे सगळे काय आहेत, प्रोनाउन्स आहेत. तर पहा येथे दुसरं उदाहरण आहे, आई दररोज किचन साफ करते. आता आई हा पण थर्ड पर्सन झाला. आईसाठी आपण काय यूज करणार, शी. आणि मी काय सांगितलंय की ही, शी, इट हे आलं की आपल्याला वर्बला एस किंवा ईएस लावायचा. आता आई हा झाला सब्जेक्ट. साफ करते, आता ह्यातला वर्ब आपल्याला शोधायचा आहे. साफ करणे म्हणजे काय, क्लीन. साफ करते म्हणजे क्लीन, हा झाला आपला वर्ब. आणि जे शिल्लक राहतं त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट. बरोबर. आता सब्जेक्ट लिहिला मी मदर, त्यानंतर आपण काय लिहिणार, वर्बचा फर्स्ट फॉर्म क्लीन. आता थर्ड पर्सन आई आलाय म्हणून क्लीनचं काय होतं, म्हणजे सिंग्युलर प्लुरल फॉर्म होता क्लीन्स, म्हणजे फक्त एस लागतो. लिहिला क्लीन्स. आणि दररोज किचन म्हणजे किचन एव्हरीडे. मदर क्लीन्स किचन एव्हरीडे. अशा प्रकारे आपण हे मराठीतलं वाक्य इंग्लिशमध्ये केलेलं आहे. त्यानंतर पहा थर्ड वाक्य. थर्ड वाक्य काय आहे, मी आईला कामात मदत करतो. परत शेवटी आला तो, म्हणजे हे वाक्य कशाचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. मी म्हणजे इथे प्रोनाउन्स आला. मी म्हणजे स्वतःचं नाव न घेता तिथे प्रोनाउन्स यूज केलाय. म्हणजे इथे काय, मी म्हणजे काय, आय. आय लिहिलं. नंतर आपल्याला काय शोधायचं, वर्ब काय आहे, मदत करणे म्हणजे काय, हेल्प. हेल्प हे झालं वर्ब. वर्ब काय आहे, हेल्प. आणि आईला कामात, काय शिल्लक राहिलं, आईला कामात, तो काय असणार आहे आपला ऑब्जेक्ट. म्हणजे आय हेल्प, सब्जेक्टच्या नंतर वर्ब लिहिला आणि नंतर जे काही शिल्लक राहतं ते लिहायचंय. आय हेल्प टू मदर इन वर्क. आता आपण इथे हेल्पला एस लावलेला नाहीये, कारण की हे काय आहे, थर्ड पर्सन आहे का, नाही. फक्त जर ही, शी असेल तरच आपण वर्ब्सला एस किंवा ईएस लावणार आहोत. हे लक्षात ठेवायचं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. पहा, आय हेल्प टू मदर इन वर्क. अशा प्रकारे हे वाक्य तयार झालेलं आहे. यानंतर पहा, तू 12 वाजता कॉलेजला जातो. परत शेवटी तो आला, म्हणजे हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तू, तू साठी आपण काय प्रोनाउन्स यूज करणार, यू. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. लिहिलं यू. यानंतर जातो, जाणे म्हणजे वर्ब काय, गो. गो जाणे. आपण लिहिलं यू गो. शिल्लक काय राहिलं, 12 वाजता कॉलेजला, म्हणजे हे आहे ऑब्जेक्ट. म्हणजे यू गो इन कॉलेज ऍट 12 o'clock. ऍट 12 o'clock. आता इथे टायमिंग आलेलं आहे. आता टायमिंग 12 o'clock हा वॉच मधला म्हणजे घड्याळामधला टायमिंग आहे. आता हा जो टायमिंग असतो घड्याळामधला त्याला निश्चित टाइम असं म्हणतात. निश्चित
टाइम आणि इन द मॉर्निंग म्हणजे सकाळचं, इन द आफ्टरनून दुपारी, इन द इव्हिनिंग तो अनिश्चित टाइम असतो. आपण जेव्हा वाक्य लिहितो तेव्हा जर वाक्यामध्ये टाइम आला तर तो आपल्याला वाक्याच्या शेवटीच लिहायचा असतो आणि त्याच्या अगोदर आपण लिहितो ऍट 12 o'clock. हे विसरायचं नाहीये. आणि जर सपोज दुपार, तू 12 वाजता कॉलेजला दुपारी जातो असं, म्हणजे दुपार ही पण काय आहे, वेळ आहे. तर आपण काय लिहिलं असतो, यू गो इन कॉलेज ऍट 12 o'clock द आफ्टरनून. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला निश्चित वेळ लिहायची असते आणि त्यानंतर अनिश्चित वेळ. जर दुपार सकाळ असे शब्द आले तर हे विसरायचं नाहीये. यू गो इन कॉलेज ऍट 12 o'clock. पहा, अशा प्रकारे आपण हे वाक्य केलेलं आहे. टायमिंग हा नेहमी शेवटी लिहितो. ही निश्चित वेळ आहे. अनिश्चित वेळ म्हणजे इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन द इव्हिनिंग. ओके. आणि एका वाक्यात जर दोन्ही आले तर सुरुवातीला निश्चित वेळ लिहायची आणि त्याच्यानंतर अनिश्चित वेळ लिहायची. तर पहा, अशा प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय हा समजावून घेतलेला आहे. हे समजणं महत्वाचं आहे. आता हा सिंपल प्रेझेंट टेन्स झाला, साधा वर्तमान काळ. त्याचा हा रूल लक्षात ठेवायचे, त्याची ओळख लक्षात ठेवायची. आता आपण फक्त पाहिलंय, एक्सप्लेनेशन पाहिलंय की सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, तो ओळखायचा कसा, त्याचा रूल काय असतो. आता फक्त एवढं बघितलं की आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स येणार का, आपल्याला इंग्लिश बोलता येणार का, तर नाही. हे फक्त आपण समजावून घेतले. आता हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, याचे ऍटलिस्ट तुम्हाला 500 किंवा 1000 वाक्य स्वतः तयार करायचे किंवा ती स्वतः बोलायचे किंवा वाचायचे. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करणार तेव्हाच हा सिंपल प्रेझेंट टेन्स तुमच्या डोक्यामध्ये फिट होऊन जाणार. नाहीतर आता हा शिकलो, त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, नंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, असे एक टेन्स शिकत गेलो तर परत कन्फ्युजन होणार की सिंपल प्रेझेंट टेन्स काय होता. यामुळे एकच टेन्स घ्या आणि त्या वाक्यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आता पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य पाहणार आहोत. भरपूर वाक्यांचा सराव आपण करणार आहोत. मेन ते आहे, जोपर्यंत वाक्यांचा सराव होत नाही तोपर्यंत आपण या टेन्सकडे जाणार नाही आहोत. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा सिंपल प्रेझेंट टेन्स समजला असेल. अत्यंत सोपं आहे, एवढं अवघड असं काहीच नाहीये. आता वर्ब्स फक्त लक्षात ठेवायचे. वर्ब्सचा फर्स्ट फॉर्म, आता लगेच आपल्याला सेकंड फॉर्म लागणार नाहीये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आपण त्यावरती पण व्हिडिओ बनवणार आहोत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा. या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच तुम्हाला व्हिडिओ मिळत राहणार आहेत. आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट्स तुम्हाला कळवा. नक्की मी त्या डाऊटवरती, तुमच्या काही समस्या असतील तर त्यावरती व्हिडिओ बनवेल. तर चला, आज आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य पाहणार आहोत.